इथे बी आतमध्ये जाणार आहोत, पण आधी आपण काउंटरकडे जाणार आहोत. माणसांनी इथलं सगळं खराब करून टाकलेलं आहे. इथलं काचा डबा कसा काढलाय बघा. तिथं गारं तिथे अधिकारी बसायचे. अधिकारी बसायचे. तर आपण आता इथून जाणार आहोत ते दुसऱ्या रूम मध्ये. तुम्हाला हे आम्ही फुटणं बी दाखवणार आहे. आता आम्ही चाललोय पुढे. तर आम्ही आता इथनं बाहेर निघत आहे. ही आहे आपला वरचा मजला राहिलेला आहे. आपण दिसते खूप मोठी टाकी होती. आता काय दुर्दशा झालेली आहे. माणसांनी दुर्दशा करून टाकलेली आहे सगळी. ती सगळी कशाला कामे आली असती पुढं. हा चला आता इथनं आपण खाली वटवाघळ बघायला जाणार आहोत. तिथनं वटवाघळांच्या रूम मध्ये जाणार आहोत. तर बघा इथं किती घाण केलेलं आहे. खूप घाण वाटत आहे. आता आपण पुढं चाललोय. हळूहळू आपण पुढे जाणार आहोत. चला पुढे. तर हे बघा तिथं मोठीशी गिरण होती. त्याची काय दुर्दशा झाली बघा. हे इथलं बाथरूम आहे. माणसांनी याची काय हालत ठेवली नाही. तिथनं आपल्याला वर जाता येते. इकडं आपण ह्या रूम मध्ये जाणार आहोत. आता ह्या रूम मध्ये बघा सर्व बाथरूम आहे. तिथे सर्व बाथरूम आहे. व इथे ह्या साईडला एक गुप्त खोली आहे. तिथे रस्ता अजून आम्हाला माहित नाही आहे. त्यामुळे आम्ही काय तिथे जाणार नाही. ये देखिए तो इधर एक वटवाघळाची मूर्ती होती. इधर गिरण होती. त्यामध्ये आतमध्ये एक मोठं चाक होतं. तिथे एक मोठं चाक होतं मध्ये. त्यातून सगळे कपडे बिपडे यायची. पण माणसाने ती आता चोरून ठेवली. वाईट अवस्था झालेली आहे. हे बघा इथं कापड असायची सगळी. खूप खोल आहे. तिथं जर आपण पडलो तर आपल्याला वर निघायला तिथनं रस्ता आहे. पण आपण काय तिथं जाणार नाहीत. आता थोड्या वेळाने जाणार आहे आपण. आता आपण इकडच्या रूम मध्ये चाललोय. तिथं बघा माणसं तिथं माणसं जेवायला बसायची. आंघोळीला बसायची. तिथं मेन चालू होते. आता आपण तिथे ही रूम दिसतात ना. तिथं काय काय माणसं म्हणजे लांबनं राहायची ना यायची ना त्यांच्यासाठी इथं राहायला रूम केलेली होती. तर इथे आता 5-6 दिवसांपूर्वी तिकडे मोठे वादळ आलेले होते. त्यामुळे इथलं सर्व पत्रावरनं पडून इथं पडलेलं आहे. कारण खूप भारी सुजलेले कपडे बनायचे होते. पण आता काय खराब झालेलं आहे. 60-70 वर्ष बंद झाले. इकडं वेगळी नंबर 3 आहे बघा. पण इकडे आम्ही काय जाणार नाही हो. कारण इकडे आम्हाला धोकादायक वाटतंय. कारण इकडे सापही असू शकतात. त्यामुळे आम्ही इथनंच रिटर्न वाळणार आहोत. इथे बघा आता इथे नंबर कॅबिन होते. कॅबिन माणसांचे जिथे म्हणजे अधिकारी बसायचे. कॅबिन किती कपडे शिवली पैसे किती आले ती सर्व त्या फळ्यावर लिहिलेले होते.
एक दोन तीन हे बघा पायऱ्यांवरून खाली चाललेलो आहोत. इथे खूप अंधार आहे आणि आमच्याकडे टॉर्चची सुविधा नाही आहे. एकच मोबाईल आहे त्यामुळे आम्ही जपून चाललेलो आहोत. आता आम्ही आलेलो आहोत कल्चरमध्ये. तर इथे बघा खूप वाईट अवस्था आहे. मला आता इथं आधी दुर्गंधी आहे काय म्हणजे इथं सर्व घाण झालेले आहे. आणि बघा ब्लो रूम आहे. ब्लो रूम तुम्हाला ब्लो रूम दाखवतात. इथं माणसांनी जपून चालावे. ब्लो रूम आहे. ब्लो रूम आहे. त्याला केबिन दाखवता. केबिन आहे सर्व. आणि इकडं ते सगळं तुमची कचरा बिचरा सगळं तिथं टाकायचं. तिथं म्हणजे आता सर्व कचऱ्याची केलं टाकली. सर्व पाणी वाहून जाते. अजून व्हिडिओ काढतोय काय मस्ती करता होय रे. अंडरग्राउंड रूम मध्ये चाललेलो आहोत. तिथे तुम्हाला खरा नजारा पाहायला भेटेल. हे तळघर आहे पण आमच्याकडे टॉर्चची काहीच सुविधा नाही. म्हणून आता इकडून येऊयात आधी. आता चला बघा किती पट्टा सर्व पट्टे इतर गिरीचे पट्टे सर्व इथे पडलेले आहेत. तर आता हे लोखंड आता आपण इकडे जाणार आहोत. हे बघा इथे शटर फिरून सर्व काचाला पोहोचलेले आहे. तर आपण पुढे जाणार आहोत. ज्यांनी बांधलेलं त्यांची नाव ज्यांनी बांधलेलं ना तिथे यांचे नाव आहे. आणि जेव्हा तोडा थोडी बांधलेली सर्व रक्त 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 शुद्धी सर्व म्हणजे पावडर आहे. परत कुठली माणसं तिथं कामाला होती त्यांचं सगळी नाव यादी हो का हित आहे. हो का यादी सर्व जसं की गोरपडे SS कोजी सर्व आहे. परत इथे सर्व पडलेले आहेत. आणि सर्व नाव यादी तिथं सर्व कपडे करायचं तिथे सर्व आहे. तर आपण हे सर्व बाथरूम आहे कर्मचाऱ्यांसाठी. कर्मचाऱ्यांसाठी बाथरूम आहे. तर आमची बी थोडी थोडी फाटती पण आम्हाला भीती वाटते. आम्हाला भीती वाटते कुठल्याही परिस्थिती कारण आता शाळा उडवली. चला आपण बाहेर जाऊ. दुसऱ्या रूममध्ये जाणार आहोत. हे वटोगळा तर ते बघा कपडे ठेवायचे सर्व इथे उपलब्ध आहे. आणि इथं बघा जुन्या काळातील बॉक्स बॅग उपलब्ध आहे. लाकडाचे असं नाही तर कशाचे बी असं. हे बघा जुन्या काळातील हँडलची मुडबी इथं बनवली जायची. तो काही इथं आहे. सर्व आहे मी आता खाली जाऊ. निम्म्यात तरी जाऊ. चौदे पाणी टपकते. तर तिथे बघा तिथं देवाची मूर्ती अजून लक्ष्मी देवीचा फोटो आहे. हे बघा अजून गणपती लक्ष्मी देवीचा फोटो आहे. तर पाया पडलं पाहिजे. पाया पडा इथे खूप बघण्यासारखं आहे पण आता आम्ही दाखवत नाही.
तर काही कामाचं शेड्यूल बी इथं पडलंय. काही कामाचं शेड्यूल आहे त्यांच्या. तर ते कामाचं शेड्यूल बी इथं पडलंय अजून. चिल्लर प्लांट रूम आहे इथे. तर इथं बघा सर्व सगळं विनाश करून टाकलेलं आहे. सर्व ही कपड्यांसाठी केलेली मशीनचा विनाश आहे. सर्व पाईप तोडलेले आहेत. काय सांगितलं माणसाने सर्व लोकांनी तोडून दिले. आता आपण पुढच्या रूममध्ये जाऊ. बघा माणसांना जेवणासाठी टेबल ठेवलेलं आहे. टेबल आहे, टेबल ठेवले. बघा अंडरग्राऊंड म्हणजे इथनं आपण आतमध्ये जाऊ शकतो. हे अंडरग्राऊंड आहे सगळं. वरन तिथं आहे. तर आपण आता इथनं खाली जाणार आहोत. खाली जाणार आहोत. नको खाली इकडे उतरायचं का इथनं. इथे बघा बुजवलेलं आहे पण इथं बीळ पडतंय. तर चला आता आपण. तर आपण आता अंडरग्राऊंड खोलीमध्ये रिस्क घेऊन जाणार आहोत. तर आता आम्ही जाणार म्हणजे आता तुम्ही जावा, मी व्हिडिओ करतोय. चला तर चला तर आता आम्ही रिस्क घेतलेली आहे. खूप वाटत आहे. आता इथे खूप आम्हाला रिस्की फील होत आहे. तर लाइट मॅन प्लीज आप नीचे आओ. हमारी गाड़ी फटकर क्या हो गई की द्यायचं काय नाही. जयशंकर बोलायचं आणि जायचं. बैचं नाही बोला नाद भयंकर बोला जय शंकर. आता आम्ही आलेलो आहोत अंडरग्राउंड रूम मध्ये. तर इकडे दाखव आदित्य. आदित्य इकडे दाखव. चला बघा. हे बघा बॉल बारक्या पोरांचा खेळण्याचा. चला आपण तन्या लय तिकडे येते ट्रेलर. तर आपण आता खालच्या रूम मधून बाहेर आलेलो आहोत. तुम्हाला फक्त आम्ही खालच्या रूमचा ट्रेलर दाखवलेला आहे. तर आता ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. तर आता आम्ही त्या खिडकीतून उडी टाकून अंडरग्राउंड रूम मध्ये जाणार आहोत. तर आम्ही उडी टाकत आहोत. तर इथे लक्ष देऊन करा, नाहीतर पडण्याची खूप मोठी शक्यता आहे. तर चला. कॅमेरामॅन साठी काहीतरी म्हणा. कॅमेरामॅन आमचे आदित्य भाऊ काळे यांचं आम्हाला बापू आमचं यांना पण जरा सपोर्ट करा. त्यांच्या गेमिंग फ्री फायर ॲपला बी तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा. त्यांच्या कृपेने आमचं चालू केलं. चालू सांगा. तर इथे सर्व आधी दगडे बिगडे घाण सर्व इथे टाकली जायची. ही खूप म्हणजे खोल आहे. जवळजवळ 50 फूट खाली आहे. तर आपण इथे काय जाणार नाही आहोत. चाल तुम्हाला पुढे नेतो आता. खेळणं बंद कर. पालवे टाक पण. बंद झालं, फोन आणला. तर इथून बघा, इथून ना आतमध्ये ह्याच्या आतमध्ये जायला ना कसलाच रस्ता नाही. कुठलाच रस्ता नाही म्हणजे कुठलाच नाही. इथे एक स्विमिंग पूल होता. एका माणसे पोहायची करायची, आंघोळ करायची माणसे. आणि तिथनं पाणी निघायचं स्विमिंग पूल टाकताना. हा आम्ही बसतो इथे आतमध्ये दाखव. तर इथे बघा पाण्याचा साठा व्हायचा. असे 4 रूम आहेत तब्बल. त्या कशा म्हणजे 4 मध्ये भिंत आहे. त्यामुळे तो स्विमिंग पूल होता. पण आता इथे घाणच झालेलं आहे. तर इथे बघा इथं कुठंच दरवाजा नाही. पण माणसे कशी आतमध्ये जाऊन सर्व दगडी बिगडी उचलायची. तुम्हाला कळलं पाहिजे. दरवाजा बंद करा. तिकट कर. नाही होत करता येत. तर चला आतमध्ये. जेव्हा ही भिंत आहे का नाही बांधलेली होती, ह्याच्या आतमध्ये जायला रस्ता नव्हता, तेव्हा माणसांनी मुरुम खोदून तो कधी बीळ पाडलेलं.
इथं पाणी ठेवायसाठी आता आपण इकडे बाहेर जाणार आहोत. वास खूप भारी येतो. बघा तुम्हाला इथं मायनिंग केलेलं दिसतंय. तुम्हाला इथं मायनिंग दिसतंय. गच्चीचा फोन आलाय. तर बघा इथं माणसांनी मायनिंग करून ही रूम अंडरग्राऊंड रूम ओपन केलेली आहे. तर ही बघा आमचं वानर वेडे वॉरियर्सचा अधिकारी सर्व बाटल्या फोडून फोडून जाम झालेला आहे. पण त्याला बाटलीच गावा नाही त्यामुळे ते गप बसलाय. तर आता नाही फोडलेली आहे. तर आता आपण इथनं वर चढणार आहोत. चले तर इथनं वर चढायला असं खूप अवघड नाही पण आपण चढणार तर आहोत. खूप अवघड नाही पण लय अवघड आहे. पण आपण चढणार चढणार ना. बघा वानर वेडे गेलेले आहेत. जास्त थांब की मग मला चढू दे. इथं बघ इथं बघा इथं अवघड आहे ना. म्हणजे इथं एवढा जास्त आहे पण त्या पुढे बघा त्याला चढता खूप अवघड रस्ता आहे. वर चाललेलो आहोत आहे. आहोत